नळकंडी कानाला लावा. हा हा. डिक्रीला मानसिक धक्क्यामुळे घेरी आली. तुम्ही जरा बाहेर जा, मी तिच्याशी वार्ता करते. चला चला. डिक्री, डिक्री तुला काय झाला? गणपती बाप्पा, अरे अरे कुठे फसलो रे मी? अरे देवा देवा, वाचवा रे मला. अरे वाचवा, मला पकडणारी. कुठे फसलो? डेंजरस, व्हेरी डेंजरस. डिग्रीला मानसिक धक्का डोक्याला झालेला आहे. तिला डिस्टर्ब नाही करायचा, बाहेर सो नाही जाऊन द्यायचा. धोका आहे. हा, एक मिनिट. ही गोळी तिला द्या. मी जाते. अहो डॉक्टर साहेब. हा बोला. चांगल्या डॉक्टरला तुमची तब्येत दाखवा. हा डॉक्टर. पाहिलं, ती बिचारी बरी होईपर्यंत मी तिला इथून जाऊ देणार नाही बाबा. मे कम इन डॅडी. प्लीज कम इन. अरे हेमा तू होय. ये बस. लोक तू काय, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. बरं झालं तू आलीस ते. अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली. काय झालं तुम्हाला? काय नाही, कशा जरा. आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय. लोक तू काय झालंय हे? काय नाही ते, काय नाही. सॉरी. आणि लगेचच पत्रिकाही छापायला टाकायचं ठरलंय. लोक तू काय चाललंय हे तुमच्या मध्ये? एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय? हा, आणि लग्न ताजमहाल हॉटेलमध्ये करायचं ठरलंय. काय झालं? लोक तू काय लाथ? अहो मी काय केलं? अहो टेबला खोलून मला लाथा काय मारताय? बरोबर, चुकून. वाताने चुकून पाय सरळ झाला की लागतो ना कधीतरी. बेटा हेमा, चल आपण बाजूला जाऊन बोलूया. चला. हा लोक काय आपल्याला निवांतपणे बोलू देणार नाही. पण डॅडी, हे लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच? अगं मुलगा खूप चांगला आहे. त्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंदानं वेडी होशील. असं? ओळख बघू कोण असेल तो. खूप शिकलेला आहे, दिसायला रुबाबदार आहे. लोक तू काय ठसकायचं एकदा ठसकून घ्या बघू. पुन्हा मला मध्ये डिस्टर्ब करू नका. नाही पण घशात. तर ओळख बघू कोण असेल तो. नाही सांगता येत. हरलीस? मग मी सांगतो. त्या मुलाचं नाव हेमा, तू घरी जा. घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू. इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही. ठीक आहे डॅडी, पण मला हे काही तुमचं आवडलं नाही. काय? मला न विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता? काळजी करू नकोस, तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. किती छान दृश्य आहे नाही? खरंच खूप बरं वाटतं इथं. दामिनीबाई, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारा ना. तुम्ही एवढ्या तरुण आहात, सुंदर आहात, तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? नाही, तो विचारही मला सहन होत नाही. ठीक आहे, तर मग राहू दे, हा विषय निघूया. आणि समजा मी ठरवलं दुसरं लग्न करायचं, तरी माझ्यासारखे विद्वेषी कोण लग्न करणार आहे? कोणी करेल. तू करत असशील तर बोल. हो, करेल कुणीतरी, म्हातारा विधूर. असंच काय नाही. मग घाल ना मागणी. पण समजा एखाद्या श्रीमंत हँडसम तरुणाने तुम्हाला जर मागणी घातली तर तुम्ही काय कराल? आमच्या यांना काय वाटेल? तुमचे हे गेले मसणात. त्यांना विसरा आता तुम्हाला कसं सांगू, काहीच कळत नाही. इनफ. तुम्हाला मी डायरेक्टच विचारतो, दामिनीबाई, माझ्याशी लग्न कराल? भलतच नाही, खरं सांगा, कराल माझ्याशी लग्न? यांना विचारलं पाहिजे. यांना कुठे विचारणार, वर जाऊन? रोज स्वप्नात येतात ना ते माझ्या. अहो, त्यांना जरा सांगा स्वप्नात यायला जरा थोडा वेळ बंद करा, दुसऱ्यांना पण थोडा चान्स मिळू द्या. मी विचार करून सांगते. ठीक आहे, 5 मिनिटं विचार करा. फक्त 5 मिनिटं? अहो, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, बरीच कामं साचली आहेत. अहो तरी पण. ठीक आहे, तुमची जर इच्छा नसेल तर राहू दे. अहो पण इच्छा नसायला काय झालं? साला आग्रह पण करत नाही. अगं चटकन उत्तर दे ना, हो की नाही? मी उद्या सांगेन. नक्की? ठीक आहे, तर मग उद्या आपण इथे भेटायचं बरोबर 5 वाजता. येस. आपण? मी नरेंद्र कुबेर. आपण?
मी कॅप्टन बाजीराव रणगाडे, सौदामिनीचा नवरा, तिला न्यायला आलोय. अहो डॉक्टर, तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे, पण थोडी विश्रांतीची गरज आहे. आली का शुद्धीवर? शुद्धीवर आली आहे, पण डोळे मिटून पडले. हो डॉक्टर, हो. त्याच्याकडे बघून काय बोलताय? माझ्याकडे बघून बोला. मी तिचा नवरा आहे. माझी फी कोण देणार? ती गेली खड्ड्यात. माझ्या बायकोची तब्येत कशी आहे ते सांगा ते अगोदर. तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे? पण मी म्हणतो तिची तब्येत एकाएकी बिघडली कशी? अहो साधी घेरी आली तिला. साधी साधी घेरी साधीच आहे ना? म्हणजे नाही म्हणजे घेरी येण्यामागे तसलं काही कारण नाहीये ना? छे तसं काय नाही, येतो मी. कुठे निघालात? हे विचारणार तुम्ही कोण? आज जाणार आहे तुम्ही कोण? मी तिचा नवरा आहे. ते अजून ठरायचं आहे. आ! अरे आता ते ठरायचं का बाकी राहिले? अरे मला बघून बेशुद्ध पडली ती. तुम्हाला बघून कोणी बेशुद्ध पडेल? सोडा मला. नाही. मी आज जाणार. नाही. अरे काय मानकडे? अरे ह्याचं तिचं संबंध नरेन काय? वाट सोड, त्यांना जाऊ दे. नाही पप्पा, दामिनीच्या खोलीत मी ह्यांना जाऊ देणार नाही. अरे कसा जाऊ देणार नाही तेच बघतो ना. गोळी घालून ठार करीन एकेकाला. नरेन जाऊ दे त्यांना. नाही मम्मी, डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहिती आहे ना? तिला विश्रांतीची गरज आहे. अरे त्याची काळजी तुम्ही नका करू. अरे? मी आहे ना अजून जिवंत. चला बाबा तुला. हाय. हाय. सौदामिनी, सौदामिनी डार्लिंग. तू काय- काय- मी ना- इथे कशाला आला? अरे, 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 म्हणते ना मी. प्रत्यक्ष नवऱ्याला मारतेस. सगळ्यांची देखत. हा माझा नवरा नाही. कोण आहे? ते मला माहिती नाही, पण या माणसाला मी कधी बघितलेलं नाहीये. सौदामिनी, सौदामिनी तू इतकी बदलशील असं वाटलं दुष्ट, नव्हतं. नालायक, तुझ्या परस्त्रीच्या बागेला गेला, लाज नाही वाटत? परस्त्री देवा ब्राह्मणांच्या समक्ष आपलं लग्न झालंय. आधी कुंकुला हाव. अहो निघा आता, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. चुकीच्या पत्त्यावर आले. मी काय मनी ऑर्डर आहे? चालायला लागा, ही तुमची बायको नाहीये. नाही तर काय तुमची? हो, आमचं लग्न ठरलंय. हिचा नवरा जिवंत असतो. तुम्ही हिचे पती आहात, त्याचा काय पुरावा? हे कोण तुमचे? माझे वडील. याला पुरावा काय? Shut up. अच्छा, हाच माझा पुरावा. Shut up. थांबा कॅप्टन, रागू नका. हा. तुम्हीच रणगाडी आहात, याला पुरावा काय? हा, मी सांगतो ना, मी सांगतो. खोटं वाटत असेल तर हे पहा माझं मिलिटरीचं ओळखपत्र. कुठे गेलं? मला काय माहित? हा सापडलं. हे घ्या. हा तुझ्या नवऱ्याचाच फोटो आहे ना? पण हो की नाही? हो, हा फोटो या ओळखपत्राच्या फोटोशी जुळतो आहे. जुळत असला तरी हा माझा नवरा नाही. चला खूप झालं. चला सगळे बाजूला व्हा, सगळे बाजूला व्हा. मी माझ्या बायकोला घेऊन जातोय. ए तू आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव. नाही. ती येणार नाही. अरे कशी येत नाही तेच बघतो ना. बऱ्या बोला नाही आले तर पोलिसांना बोलवेन. हा ठीक आहे, बोलवा पोलिसांना. नरेन, तू घाबरू नकोस, हा नक्की तुझा पती नाही. नाही. मग ह्याला पोलिसांच्या हवाली केलंच पाहिजे. पापा, पोलिसांना फोन करा. नाही नाही, मी काय म्हणतो नरेन, जाऊ दे कशाला. नवरा बायकोच्या भांडणात आपण पडायचो? नाही 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 पप्पा, हा नक्कीच कोणीतरी बदमाश आहे. खरं खोटं काय ते पोलिसांनाच करू दे. अहो सोंगाडे, रणगाडे. तेच ते. तुम्ही मात्र पळून जाऊ नका. मी कशाला पळून जाऊ? इथे काय लढाई थोडीच चालू आहे. पप्पा, तुम्ही फोन करता की मी फोन करू? अरे अरे, मी करतो फोन. मी करतो बाबा, मी करतो. अरे वा, बसले का सगळे जण जेवायला? वा 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 वा. या, वा, या, वा, वा. कॅप्टन साहेब, काय या, झालं आता हा, तुमच्या? बसा, हा? बसा. अरे वा वा वा. काय प्रशस्त बंगला आहे तुमचा? एखादा पोटभाडे करू ठेवायचं असेल तर आम्हाला सांगा. आमची बायको कुठे? अरे वा, तिकडे बसली काय? बस बस बस, तिकडे बस, तिकडे बस. कुंकू लावलं नाही अजून? आधी कुंकू लाव, आधी कुंकू लाव. लावेलो, जेवा आता. दामोदर, 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 दामोदर. एवढं जेवण शुभ. काय करते? अरे वा, काळ्या वाटाण्याचं सूप दिसतंय. अरे दामू सॉस आण. चायनीज जेवण, सोयाबीन सॉस नको का? आण बघू लवकर. नरेन वाढ रे तिला, ती काय खात नाही बघ. दामिनी, तुला स्वीट कॉर्न सूप आवडतं ना? घे ना. अरे दामू, चिली सॉस आण रे. किती वेळ लावतोस? आण बघू. मग करायची सुरुवात?
हा करायची ना सुरुवात. अजून कोणी येणार नाहीये ना. चला करा सुरुवात. काय चाललंय काय तुमचं केव्हाच? जेवू द्या त्यांना. अहो मला वाटतं त्यांना चमचा हवा. चमचा द्यायची काय पद्धत? कॅप्टन हा? सुरू. काय सुरू काय? हे. हा सुरू 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 हा. अरे वा पातळ आहे. बघा बघा, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, हा माझा नवरा नाहीच मुळी. हिला काय झालं मध्येच? हिला काहीही झालेलं नाहीये, तुमचं बिंग फुटलाय. पिंग फुटलं? येस. म्हणजे काय झालं? हिचा नवरा डाव खुरा होता आणि तुम्ही उजव्या हाताने जेवताय. अरे वा अजूनही हिच्या लक्षात आहे तर. खरंय खरंय हिचं म्हणणं. पहिल्यांदा मी डावखुराच होतो. पण काय गेले 1.5 वर्ष माझा डावा हात प्लॅस्टर मध्ये होता. त्यामुळे डाव्या हाताने जेवणाची माझी सवयच मोडली आहे. अजूनही माझं बोट एवढंच हलतंय. पहिल्यांदा एवढं हलायचं, आता एवढं. पप्पा मम्मी नरेन, अरे तुम्ही सर्व माझ्याबरोबर जरा 1 मिनिटासाठी इकडे या. माझ्या मिस्टरांची आणखीन एक खूण सांगते. त्यांच्या की नाही हं? ऐ, तुम्ही ते काय करताय? मला ऐकायचं काय सांगते ते? तुम्ही अजिबात ऐकायचं नाही. तुम्ही तिकडे चला. अरे! चला आपण त्या बाजूला जाऊया. चला. माझ्या मिस्टरांच्या डाव्या पायाला 6 बोटं होती. कॅप्टन बूट काढा. कशाला? मी सांगतो म्हणून. मी फक्त आंघोळ करताना बूट काढतो. आई से बूट काढा. अरे नाही काढत जा. काढावे लागतील. आणि नाही काढले तर कॅप्टन बूट काढा. बूट कशाला काढायचे? काढा. काढा. हा मी काढतो. डावा डावा. डावा 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 काय? अरे काय पाहिजे पण निमूटपणे बूट काढा. हा? काढत नाही जा. तुम्हाला काढावे लागतील. काय लागतील? अबे, हात लावू नको. हात लावू नको. काढत नाही बघतो ना मी. नरेन नरेन काय करताय? आमची इथे वाट लागली या ना. हसायला काय झालं? शाबास लुकतुके. काय शाबास काय? कशाबद्दल शाबास? अहो तुमच्या 6व्या बोटाबद्दल हं? आम्हाला कोपऱ्यातून तिने काय सांगितलं माहितीये? काय? तिच्या यांच्या पायाला 6 बोट होती. हं? मी म्हणतो लुकतुके, हे 6वं बोट तुम्ही आणलं कुठून? आणलं? हं? आणतोय कुठून? हं? जन्मापासून माझ्या पायाला 6वं बोट आहे. काय सांगताय काय? हा म्हणतो बूट काढायला आडेविडे घेत होतो ना. बाप रे, काय विलक्षण योगायोग. थँक गॉड. खरंच थँक थँक गॉड.